घरात लगीनघाई आणि दारात सनई अशा मंगल प्रसंगी लग्न रुखवतासाठी लागणारे सर्व साहित्य खरेदी करायचे तर एकच नाव लक्ष्मी एंटरप्राइजेस। फ्लोरा फर्निचर, स्टील व इलेक्ट्रॉनिक्स मॉल, स्टील भांडी, सागवान सोफा, डायनिंग टेबल, शोकेस, हेवी वुड बेस, प्लायवूड आणि डिझायनर बेड व मॅट्रेस, प्लायवूड आणि प्रिंटेड लोखंडी कपाट, सागवान, मार्बल आणि ग्लास टीपॉय इत्यादी भरपूर व्हरायटीमध्ये तयार आणि ऑर्डर प्रमाणे बनवून मिळेल। हॉटेल, रेस्टॉरंट, कॉफी शॉप आणि ऑफिससाठी टेबल, खुर्च्या, कॉम्प्युटर टेबल, बॉश चेअर इत्यादी व्हरायटी आणि स्टॉक मध्ये उपलब्ध। डीप फ्रीज, एसी, कूलर, टीव्ही, वॉशिंग मशीन, आटा चक्की आणि फ्रीज अशा सर्व इलेक्ट्रॉनिक्स योग्य दरात उपलब्ध। प्रसन्न व आध्यात्मिक अनुभूती देणारे विविध प्रकारचे देवघर, योग्य दरात आणि खात्रीशीर खरेदीसाठी एकमेव ठिकाण श्री लक्ष्मी एंटरप्राइजेस। फ्लोरा फर्निचर, स्टील, इलेक्ट्रॉनिक मॉल, 3 रस्ता, बार्शी रोड, शेगाव दुबाला, पंढरपूर। सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे भाजपा महायुतीचे उमेदवार राम सातपुते हे सध्या मतदारसंघात दौरे करत असून नेते, पदाधिकारी, विविध संघटना व कार्यकर्त्यांच्या भेटी घेत आहेत। दरम्यान आज त्यांनी पंढरपूर शहर व परिसरातील गावांना भेटी दिल्या। कोपरा बैठकीच्या निमित्ताने त्यांनी जनतेशी संवाद साधला। पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून आगामी लोकसभा निवडणुकीची रणनीती कशी असावी याबाबत चर्चा केली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या कामामुळे जनता भाजपच्या सोबत आहे, त्यामुळे विरोधकांनी हिम्मत असेल तर विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवावी असे आव्हान त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवारांना दिले आहे। सगळीकडे फिरताय तुम्ही, गावभेट दौरे घेताय, बरेचसे आमदार पण लोकप्रतिनिधी पण भाजपचेच आहेत, काय सांगता, कसा प्रतिसाद आहे? निश्चित मोदीजींच्या विकासावरती जनतेचा विश्वास आहे। लाखो कोटीची कामं या देशामध्ये मोदीजींनी केले, रस्त्यांची कामं केले, गोरगरिबांच्या कल्याणाची कामं केले, त्यामुळे मला विश्वास आहे या सोलापूर जिल्ह्यातली जनता मोदीजींच्या सोबत पूर्ण ताकदीने आहे। निश्चित भारतीय जनता पार्टीचा उमेदवार म्हणून या मतदारसंघातून लाखोच्या मताधिक्याने जनता मला निवडून देईल। विरोधक वेगवेगळ्या प्रकारची टीका करतात, त्यामध्ये मुद्दा वारंवार येतो की उपरा उमेदवार, तो विषय संपलेला आहे। मी सोलापूर जिल्ह्यातला आमदार आहे, त्यामुळे अशा गोष्टींना मी महत्त्व देणार नाही। निश्चित मी या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यातला आमदार आहे, ताकदीने निवडणूक लढवतोय। त्यांच्यात जर हिंमत असेल तर विकासाच्या मुद्द्यावरती त्यांनी निवडणूक लढवावी। आम्ही विकासाच्या मुद्द्यावरच निवडणूक लढवणार। सोलापूर जिल्ह्यातील जनतेच्या विकासासाठी, इथल्या युवकांच्या विकासासाठी, इथल्या MIDCच्या एक्सपान्शनसाठी, सोलापूर विमानतळासाठी, इथले रेल्वे स्टेशन्स, इथल्या छोट्या छोट्या गोष्टीवरती, पंढरपूरच्या विकासासाठी आम्ही निवडणूक लढवणार। त्यामुळे विरोधकांना काय बोलायचं ते बोलू द्या, आम्ही फक्त विकास विकास आणि विकास हा रोज बोलणार। शेवटचा प्रश्न महत्त्वाचा आहे, सोलापूरच्या दृष्टीने फार महत्त्वाचा प्रश्न आहे। सोलापूरचे कापड उद्योग मिल असतील, मोठमोठ्या मिल या बंद पडलेले आहेत आणि सोलापूरचं गेल्या 10-15 वर्षातलं राजकारण हे फक्त विमानतळावरच फिरलं जात आहे। मिल कापड उद्योगाचा विषय कोणी बोलत नाही। सोलापूरमध्ये जुलै महिन्यामध्ये विमानाचं टेक ऑफ सोलापूरमधून होणार आहे। सोलापूरचं विमानतळ जुलैमध्ये सुरू होईल, काम अंतिम टप्प्यात आहे। त्यामुळे मला विश्वास आहे की सोलापूर जिल्ह्यातला आमदार म्हणून आणि लोकसभेचा उमेदवार म्हणून आपण सर्वजण येत्या जुलै-ऑगस्टमध्ये सोलापूरवरून विमानाने देशाच्या कुठल्याही कोपऱ्यात जाऊ शकता, त्याच्यासाठी जीवाचं रान करेल। सोलापूरमधल्या त्या ठिकाणी गतवैभव जे आहे सोलापूरचं परत मिळवून देण्यासाठी इथला एक युवा खासदार म्हणून भविष्यात काम करेल आणि सोलापूरकर मला काम करण्यासाठी आशीर्वाद देतील, हा मला विश्वास। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।